नमस्कार मित्रांनो, बी ए थर्ड इयरच्या 6व्या सेमिस्टरमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण बी ए थर्ड इयरचा 6 सेमिस्टरचा जो नवीन अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये फील्ड हिस्ट्री हा पेपर आपल्यासाठी संशोधनाच्या पद्धतीनं, विचाराच्या दृष्टिकोनातून आणि अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून मानवी जीवनाच्या गतकाळातील घटनांचं अवलोकन करण्यासाठी इतिहासाचा हा गाडा अभ्यासक म्हणून फील्ड हिस्ट्री असे या विभागाचं अंतर्गत या ठिकाणी माहिती पाहायची आहे. मी तुम्हाला मगाशी बोललो होतो, फील्ड हिस्ट्रीमध्ये एक 3 प्रकार येतात आणि तिन्ही प्रकारांचा विचार आपण त्या ठिकाणी करत आहोत. फील्ड हिस्ट्रीमध्ये पहिलं आपण तुम्हाला म्हटलं होतं की पुरातत्वीय खाते शास्त्र म्हणतात आपण आपल्या भाषेमध्ये पुरातत्वीय शास्त्र. दुसरा जो प्रकार ह्याच्यामध्ये आहे की वास्तु संग्रहालय आणि तिसरं पर्यटन. असं या 3 टप्प्यामध्ये आपल्याला इतिहासाची माहिती घ्यायची आहे. हा जो पेपर आहे आपला फील्ड हिस्ट्री, हा फील्ड वर्क करायचा पेपर आहे आणि हा फील्ड वर्क केली जाते इतिहासाच्या निरनिराळ्या घटनांची, निरनिराळ्या घडून गेलेल्या साक्षी पुराव्यांची म्हणण्यापेक्षा संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी जे उत्खनन केलं जातं, त्या ठिकाणी जे फील्डवर्क केलं जातं, त्या फील्डवर्कला एकत्रित करून त्याचं संशोधन करून लोकांसमोर मांडण्याची कल्पना पुढे येते आणि ते संशोधनात्मक नवीन दृष्टिकोन समोर आलेल्या आणि त्यात सापडलेल्या साहित्यांच्या वस्तूंच्या आधारे आपण त्या काळातल्या इतिहासाचा आढावा त्या ठिकाणी सांगत असतो किंवा नवनवीन संशोधन जगाच्या पुढे आणत असतो. आणि या कल्पनेखातीर आपल्याला फील्ड हिस्ट्री ही 3 विभागामध्ये तिची विभागणी करण्यात आलेली आहे. पहिलं आहे पुरातत्वीय शास्त्र, दुसरं आहे वस्तू संग्रहालय आणि तिसरं आहे पर्यटन. आणि म्हणून पुरातत्वीय शास्त्र भाग 1 ब्रँच 1 पहिली, दुसरी शाखा वस्तू संग्रहालय म्युझिओलॉजी आणि तिसरं पर्यटन. तुम्हाला माहिती आहे जागतिक दृष्टिकोनातून पर्यटनाला फार मोठं प्राधान्य मिळालेलं आहे, म्हणून टुरिझम हा एक प्रकार तिसरा भाग त्याचा तयार केला आहे. मग आपण पुरातत्वीय शास्त्राचा विचार करत असताना आपण काल त्याची व्याख्या बघितल्या. निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या निरनिराळ्या ऐतिहासिक घटनेचं अवलोकन करून त्या ठिकाणी सापडलेल्या संशोधनाच्या माध्यमानं आपलं विवेचन मांडलेलं आहे. ते विवेचनाच्या माध्यमानं निरनिराळ्या इतिहासकारांनी, तत्ववेत्यांनी ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या व्याख्यांची चर्चा आपण काल पूर्ण तासिकेत घेतलेली आहे. म्हणजे आपण जवळपास 10-15 तासिक त्या व्याख्यांची चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये काय काय बदल झाले. निरनिराळ्या संशोधकांनी इतिहासाच्या परिभाषेला अवलोकन करण्यासाठी पुरातत्वीय शास्त्राची व्याख्या कशा पद्धतीने मांडली याचं आपण ढोबळ मारण्यात चर्चा केलेली आहे. आता पुन्हा विचार करूया आपण की आपण सर्वसामान्यपणे निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी, निरनिराळ्या इतिहासकारांनी जी पुरातत्व शास्त्राची व्याख्या केली त्या व्याख्यांच्या आधारे आपण असं सर्वसामान्यपणे मत काढलं. ते मत मी तुम्हाला काल लिहून दिलं होतं की थोडक्यात असं म्हणता येईल की किंवा सारांश रूपानं असं म्हणता येईल की मानवी संस्कृतीचं उत्खनन करून त्या ठिकाणी नवनवीन वस्तू सापडलेल्या साहित्य आणि साधनांच्या आधारे जे नवीन विश्लेषण केलं जातं त्याला पुरातत्वीय शास्त्र असे म्हणतात. असं आपण ढोबळ मानानं सरळ त्याची अर्थ किंवा विविध घाटे असतील किंवा आपले सांखली असतील किंवा राव असतील, प्रभाराव, या लोकांनी कशा पद्धतीने त्याच्याविषयीची व्याख्या केलेली आहे त्याचा आपण देवसाहेब असतील या सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने त्याची विवेचन केलं आणि या सगळ्या विवेचनातून सर्वसामान्यपणे आपण त्याचा सारांश मतियार्थ काढला. त्या मतियार्थामध्ये असा ढोबळ मानून दिसतं की जिथं पुरातन वस्तू संशोधनामध्ये सापडतात, ज्या परिसरामध्ये जिथं उत्खनन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्राचीन वस्तू सापडतात, त्या वस्तूंवर रासायनिक सामाजिक प्रक्रिया करून तिचा कालखंड निश्चित केला जातो
आणि कालखंड निश्चित केल्यानंतर त्याचा इतिहास जगापुढे मांडला जातो आणि मग त्या वस्तूंची तिथं मिळालेल्या साहित्याची साधनांची जतन आणि संवर्धन करणं ही काळाची गरज पडते आणि म्हणून आपण त्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या देशामध्ये 1922 मध्ये 21 आणि 22 या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये डॉक्टर राखलदास बॅनर्जी आणि दयाराम साहनी यांनी डॉक्टर मार्शल यांच्या नेतृत्वाखाली लारखाना आणि आजचं पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन करून जगाच्या पाठीवर सिंधू संस्कृती सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे असं दाखवून दिलं. आजही निरनिराळे शोध संशोधन चालू आहे आणि या शोध संशोधनाच्या आधारे या संस्कृतीत सापडलेल्या ज्या काही वस्तू आहेत, ज्या काही आपल्याला साधनं मिळालेली त्या सगळ्या साधनांच्या जगाच्या पाठीवर असणाऱ्या विविध देशातल्या संस्कृतीशी साम्य सापडतं का त्याचाही विचार चालू आहे. आणि म्हणून तुम्हाला म्हटलं जे रोममध्ये सापडलेली जी मूर्ती आहे ती आमच्याकडं सापडली, ती पैठणला सुद्धा सापडली. म्हणजे ती नर्तिकेचं असेल किंवा इतर ज्या ब्रांड धातूच्या मूर्ती आहेत त्या मूर्त्या आणि तिथं सापडलेल्या ज्या साहित्य ज्या कन्या असतील वस्तू असतील किंवा ज्या काही इमारती असतील त्या सगळ्यांच्या सांडपाण्याची व्यवस्था आपण त्याचा अभ्यास केला. सिंधू संस्कृतीचं आपण जेव्हा विचार करतो तेव्हा सामाजिक जीवन, आर्थिक जीवन, प्रशासकीय जीवनाचा विचार करत असताना आपण त्या काळातलं तिथं सापडलेल्या सगळ्या साहित्यांच्या आधारे आपण असं सांगू शकतो की जगाच्या पाठीवर आमची संस्कृती सर्वश्रेष्ठ होती ती सिंधू संस्कृती होती. म्हणून जशा जगाच्या पाठीवर इतर संस्कृती आहे तशी संस्कृती भारतीय संस्कृती आहे असं आपण जाहीर करून टाकलंय. मग मित्रांनो प्रश्न असा येतो की अशाच प्रकारचं जिथं जिथं संशोधन केलं जातं, अशाच प्रकारचं जिथं उत्खनन केलं जातं, अशा माझा पिरॅमिड्स असतील, ग्रीक असतील, रोमन असतील, असिरियन असतील, बॅबिलोनियन असतील, इराणी असतील या किंवा मेसोपोटेमिया प्रदेशातलं संशोधन असेल, हे सगळं संशोधन होत असताना मोठमोठी टेकाळं उकरून काढल्या गेली. काही ठिकाणी नदीचा किनारा उकरून काढण्यात आला, काही ठिकाणी समुद्राचा किनारा सुद्धा उत्खननासाठी वापरण्यात आला. आपण त्याला सागरी उत्खनन म्हणतो. अशा विविध पैलूंच्या आधारे डोंगरकडे असतील, नद्यांची कपारं असतील, सपाट भूप्रदेश असेल किंवा टेकाणं असतील किंवा समुद्राचा किनारा असेल, त्या किनाऱ्यामध्ये किंवा त्या ठिकाणी सापडलेल्या उत्खननामध्ये वस्तूंच्या आधारे आपण त्या ठिकाणच्या संस्कृतीचा अर्थ लावू शकलो आणि तो नवनवीन संशोधनाच्या माध्यमाने लोकांपर्यंत सांगू शकलो किंवा सांगत आहोत. हे निरनिराळं संशोधनाचा दृष्टिकोन आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून मित्रहो तुम्हाला BA थर्ड इयरच्या या विषयामध्ये आपल्याला फील्ड हिस्ट्री करत असताना पहिला जो भाग आहे पुरातत्वी शास्त्र म्हणजे पुराण काळात घडून गेलेल्या घटनांची उत्खनन करून सापडलेल्या साधनांच्या आधारे त्याची चर्चा करणे किंवा त्याचा इतिहास सांगणे याला आपण म्हणायचं पुरातत्वशास्त्र. आणि हे पुरातत्वशास्त्र जगाच्या पाठीवर सगळीकडं 19व्या शतकामध्ये प्रचलित झालेला दिसतो. कदाचित त्याचा असा विचार असेल की सुरुवातीला लोकांना त्याच्याबद्दलची आत्मीयता नसेल किंवा प्रेम आणि जिव्हाळा नसेल, पण हळूहळू काळाच्या ओघात संपत जाणाऱ्या संस्कृतीबद्दलचा आदर नवीन पिढीला निर्माण होऊ लागला. नवीन पिढीला, तरुण मंडळीला असं वाटायला लागलं की आमच्या पूर्वजांचा ठेवा हा हळूहळू नाश पावत आहे. मग या पूर्वजांनी केलेलं आमचं उपकार फेडण्यासाठी आपण त्यांच्या त्या संस्कृतीचा, त्यांच्या त्या विचारांचा, त्यांच्या साधनांचा, त्यांच्या साहित्याचं आपण जतन आणि संवर्धन केलं पाहिजे. उद्याच्या वर्तमान काळामध्ये माझं अस्तित्व दाखवण्यासाठी मला लागणारं माझं पूर्वार्ध किंवा माझं लागणारं भूतकाळ हे जगाला सांगता आला पाहिजे. म्हणून भूतकाळाची संकल्पना वर्तमान काळामध्ये अविभाज्य घटक मानून तिच्याशी एकरूप होऊन जगामध्ये आपलं अस्तित्व दाखवण्याची प्रक्रिया आपण जेव्हा विकसित करू लागलो तेव्हा पुरातत्वशास्त्र, इतिहासशास्त्र याला प्राधान्य मिळायला लागलं. आणि म्हणून जगाच्या पाठीवर याला इम्पॉर्टन्स म्हणजे याला महत्त्व यायला लागलेलं दिसतं. आणि कदाचित याच कारणामुळं सुरुवातीचं प्रारंभीचा कालखंड जो होता तो
पुरातत्व शास्त्राविषयीची एवढं गांभीर्यता लोकांनी घेतलेली नव्हती. म्हणून प्रारंभीचं स्वरूप तिथं साधं आहे, पण 19व्या शतकामध्ये जेव्हा लोकांना असं वाटायला लागलं की आपल्या संस्कृतीचं ठेवा हा हळूहळू ऱ्हास होत आहे, त्याचं जतन आणि संवर्धन करणं काळाची गरज आहे, असं जेव्हा आपल्याला वाटू लागलं तेव्हा आपोआप लोक त्या संस्कृतीच्या उत्खननामध्ये आपलं असलेल्या भूतकाळातल्या घटनांचं चर्चा करण्यासाठी, घटनांचं उलगडा करण्यासाठी नवनवीन शोध आणि संशोधन करू लागले. त्यातून उत्खनन झालं आणि म्हणजे याचा अर्थ असा, पुरातत्व खात विभागाचं किंवा पुरातत्व शास्त्राचं प्रारंभिक स्वरूप प्राथमिक होतं. 19व्या शतकामध्ये त्याचं स्वरूप विकसित झालं आणि प्रत्येक व्यक्तीला, तरुण पिढीला असं वाटायला लागलं की माझ्या संस्कृतीचा ओलावा मला जगाच्या पुढे मांडायचा आहे. मी कुठून आलो, माझा वंश कशा प्रकारचा, माझी कोणती संस्कृती, माझ्या पूर्वजांनी काय केलंय ते, त्याचा इतिहास, त्याचं सारांश, त्याचं भूतकाळ मला सांगावा असं वाटतो. आणि म्हणून अशा प्रकारची प्रेरणा हळूहळू लोकांमध्ये, तरुण पिढीमध्ये विकसित झाल्यामुळं काय झालं की मित्र हो, हळूहळू एक स्वरूप या पुरातत्व शास्त्राचं विकसित होत गेलं. आणि म्हणून मी तुम्हाला व्याख्या आणि स्वरूप या विषयाकडे आता मागाशी चर्चा केली. मग येतो व्याप्ती. आपण जेव्हा व्याप्ती जेव्हा विचार करतो तेव्हा स्कोप हा कसा विकसित झाला, तर प्रारंभीच्या काळामध्ये मानवी जीवन कशा प्रकारचं होतं, सर्वसामान्य प्राथमिक अवस्था मानवी जीवनाच्या कशा प्रकारची होती, हे आपण प्रागैतिहासिक कालखंड, ऐतिहासिक कालखंड याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे पूर्वार्ध, मध्यार्ध आणि आधुनिकता अशा 3 टप्प्यांचा विचार करत असताना प्रागैतिक इतिहास, इतिहास कालखंड यांच्या कालखंडामध्ये मानवी जीवनाच्या, संस्कृतीचा झालेला बदल, मानवी संस्कृतीच्या जीवनामध्ये झालेल्या बदलाशिवाय त्यांनी केलेल्या नवनवीन घटनांचं, प्रक्रियांचं, विविध वैशिष्ट्यांची एकत्रित करून, सारणी करून जगापुढं तो इतिहास नव्यानं मांडण्याची कला विकसित होऊ लागली. आणि आपोआप लोक आता या पुरातत्व शास्त्राकडे वळायला लागलेले आहेत. आणि म्हणून व्याप्ती ही त्याची अमर्यादित न राहता ती पुढं विकसित होताना दिसते. भूतकाळातल्या घटनांचं विश्लेषण करणं, ते सत्य की असत्य याचं निरनिराळ्या साधनांच्या आधारे संदर्भ लावणं, किंवा आपल्या पूर्वजांनी एवढं मोठं योगदान दिलंय आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी, त्याचा इतिहास, त्याचं महत्त्व जगापुढे मांडणं किंवा त्याचं अस्तित्व सांगणं, ही अभिरुची, ही विचारसरणी, हे वैचारिक पातळी तरुण पिढीमध्ये, नवीन संशोधकांमध्ये विकसित होऊ लागले. मगाशी मी तुम्हाला हेच बोललो. म्हणजे याचा अर्थ असा की स्वरूपासारखंच इतिहासाची व्याप्ती वाढत गेली. मग ती व्याप्ती कुठल्या एका प्रदेशापुरता, कुठल्या एका समाजापुरता, कुठल्या एका भूभागापुरता मर्यादित न राहता जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी अशा संस्कृत्या गडप झालेल्या आहेत, जिथं जिथं असे प्राचीन ठिकाणं सापडतात, त्या ठिकाणांना उकरून, त्या ठिकाणांचं उत्खनन करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य उकरून काढल्या जातात आणि मग त्याच्यावर संशोधन केलं जातं. निरनिराळं संशोधन करून नवनवीन दिशा निर्माण केली जाते. म्हणून इतिहासाचा पाऊल खुणा हळूहळू विकसित होतात आणि भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची उहापोह चर्चा आपण करू लागतो. आणि मग निरनिराळ्या संशोधकांच्या माध्यमानं, निरनिराळ्या पुराव्यांच्या आधारे तो नवीन इतिहास जगाच्या पुढे येतो. म्हणजे याचा अर्थ असा मित्र की इतिहासाची व्याप्ती सुद्धा आता एका भूप्रदेशापुरता, एका समाजापुरता न राहता तो जगाच्या पाठीवर, भूतलावर घडून गेलेल्या घटनांचं अभ्यास करायला लागतं. म्हणजे व्याप्ती विकसित होताना दिसते. या ठिकाणी अजून एक तिसरी बाब अशी लक्षात येते की पूर्वी काय होतं, पुरातत्व विद्या शाखा ही सर्वसामान्यपणे होती की जे काही किल्ल्यांमध्ये, जे काही लेण्यांमध्ये, जे काही गुहांमध्ये वस्तू सापडल्या, चित्र सापडले, लेख सापडले, त्याच्या आधारे आम्ही इतिहासाची मांडणी करू. पण आता काय झालं की
काही काळानंतर नैसर्गिक दृष्टिकोनातनं किंवा नैसर्गिक आपत्तीमुळं एखादी संस्कृती गडप झाली असेल तर ती संस्कृती टेकडांखाली दबल्यामुळं त्या टेकडांना उकरून काढायचं आणि तिथं उत्खनन करायचं. मग ते उत्खनन करणारे यंत्र बदललेले आहे. पूर्वी सरळ सरळ मातीकाम करायचं तर खोदून काढायचं. खोदताना असंख्य मूर्त्यांचा इजा पडायच्या. असंख्य अति दुर्मिळ अशा गोष्टींना त्या छन्नी हातोड्या किंवा त्या कुऱ्हाडीनं, आपल्या कुऱ्हाडी म्हणण्यापेक्षा त्या कुदळीनं किंवा त्या टिकासनं त्याला भेग पडायचे, छेद पडायचे, म्हणून थोडीशी अडचण यायची. आणि बऱ्याच ठिकाणी अशा मूर्त्या तुटल्या दिसतात. काही ठिकाणी असं वस्तू सापडलं काही ते भांडे तुटले, काही ठिकाणी ज्या काय वस्तू सापडल्या त्या वस्तू तुटल्या पाहायला मिळाल्या. मग नवनवीन शोध संशोधन झाल्यामुळं व्याप्ती कशी विकसित झाली की नवनवीन यंत्रणा आली, मशिनरी झाली आणि या मशिनरीजनं या यंत्रणेच्या माध्यमानं हळूवारपणे तिथली माती काढायची आणि ती वस्तू जी काही पडलेली गडप झालेली आहे जमिनीमध्ये त्याला उकरून काढायचं. मग ती जशीच्या तशी ती वस्तू पाहायला मिळते आणि मग त्या वस्तूचं जतन आणि संवर्धन करावं, तिचं रासायनिक क्रिये माध्यमातून तिचं वयवर्ष ठरवावं आणि मग तिच्या विषयीचा इतिहास जगाला समोर मांडावा. हे नवनवीन प्रक्रिया म्हणजे काय झालं, ही व्याप्ती विकसित झाली. आपण नाही बघत का युट्यूबवर बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं की त्या पिरॅमिड्समध्ये आता नवनवीन बदल होत आहेत. ते पिरॅमिडचा शोध करत असताना ते आता अजूनही चालू आहे पिरॅमिड ते इराकमध्ये की ते मोठ्या प्रमाणात जाऊ जातात ते आणि ते मशिनरींच्या खाली नुसतं फुपाटा उडत 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 ते स्वच्छ करतात आणि आतून बरोबर ती मूर्ती काढतात, त्या वस्तू काढतात. म्हणजे अशा पद्धतीनं नवनवीन बदल झाले, नवनवीन यंत्रणा आल्या, नवनवीन मशिनरी झाली. या मशिनरींच्या यंत्रणाच्या माध्यमानं मानवानं बुजून गेलेल्या टेकाड्यांचं, नष्ट पाडलेल्या संस्कृतीच्या ठेवाचं, अमूल्य अशा साहित्याचं उत्खनन करून लोकांसमोर त्याचा इतिहास मांडला. म्हणजे इतिहासाची व्याप्ती ही आता भूप्रदेशापुरतं मर्यादित न राहता जगाच्या पाठीवरती विस्तरित पावलेली दिसते असं या ठिकाणी आपल्याला म्हणावंसं वाटतं. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो आपला की इतिहास या पुरातत्व शास्त्राचं उद्देश आणि महत्व काय. मग उद्देश काय आहे? पुरातत्व शास्त्राचा उद्देश असा आहे की गतकाळात घडून गेलेल्या घटनांची माहिती सत्य कथन करणे पहिली गोष्ट. कारण का, ज्या काही घटना घडून गेल्या, समजा एखादी लढाई झाली असेल, लढाई झाल्यानंतर त्या ठिकाणी कालांतराने ते बुजली असेल, ती बुजलेली घटना, त्या ठिकाणी सापडलेले शस्त्रास्त्र, त्या ठिकाणी सापडलेल्या डेडबॉड्या, त्या ठिकाणी सापडलेले त्या युद्ध संदर्भातल्या वस्तू, त्या आधारे आपण त्याचा इतिहास नव्याने मांडू लागलो आहोत. म्हणजे हे विचार करा या ठिकाणी की मग उद्देश काय आहे. उद्देश असा आहे की मानवाच्या भौतिक जीवनामध्ये सुखी जीवन जगत असताना किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातनं 21व्या शतकात किंवा 22व्या शतकात तो जगतोय, त्यावेळेस त्याला त्याच्या परिसरात परिसरात घडलेल्या घटनांची माहिती देण्याचा प्रयत्न हे इतिहासाच्या पुरातत्व शास्त्रातून मिळते. म्हणून पुरातत्व शास्त्राचं पहिलं उद्देश आहे की गत काळात घडून गेलेल्या घटनांचं सत्य कथन करणे. सत्य कथन करणे हे महत्वाचं आहे. दुसरा भाग असा आहे की अशा गतकाळात घडलेल्या घटनांचं निरनिराळ्या वस्तू असतील, साहित्य असतील, साधनं असतील, त्या साधनांचं एका ठिकाणी संग्रहित करून त्याच्यावर रासायनिक क्रिया करून किंवा त्याच्यामध्ये काही भागावर अभ्यास करून चिंतन आणि मनन करून त्याचा इतर गोष्टीशी संबंध लावून इतर जगाच्या पाठीवर सापडलेल्या वस्तूंचा आणि इथं सापडलेल्या वस्तूंचा संदर्भ लावून त्याचं टीकात्मक परीक्षण करून लोकांसमोर नवीन पद्धतीनं तो इतिहास मांडायचा. म्हणजे हा दुसरा उद्देश आहे की त्याचं इतर ठिकाणच्या सापडलेल्या साहित्याशी आपल्या या सापडलेल्या साहित्याचा संदर्भ लावून त्याची चर्चा ठेवणे, टीकात्मक परीक्षण करणे. तिसरं उद्दिष्ट असं म्हणता येईल की इतिहास शास्त्र जसं मानवी जीवनाचा इतिहास सांगतं, गत काळात घडलेल्या घटनांचा इतिहास सांगतं, मग त्या घटना अशीच का घडली, तशीच का नाही घडली, मग घडली तर का घडली, अशी
अनेक प्रश्न जेव्हा निर्माण होतात त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचं काम पुरातत्वशास्त्र करतं. म्हणून तिसरं काम असं आहे की वादग्रस्त विषय निर्माण होत असतील किंवा एखादा विषय निर्माण होत असेल तर त्या विषयाला अनुसरून योग्य प्रकारचं उत्खनन करून मिळालेल्या साधनांच्या आधारे सत्य पुरावा मांडणे हा एक प्रकार या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून तिसरं सुद्धा आपल्याला सांगता येईल की गतकाळात घडलेल्या घटना आपण समज असं म्हणूया की या ठिकाणी असं असं झालं होतं, पण जेव्हा प्रत्यक्ष पाहायला गेलं त्याच्याबद्दलचा इतिहास जो काही इतिहासकारांनी मांडला त्याचा संदर्भ घेत तिथं जेव्हा प्रत्यक्ष उत्खनन केलं तर उत्खननात सापडलेल्या ज्या साहित्य आहे त्या साहित्याच्या आधारे त्या घटना जी घडली त्याच्यापासून उलट जर माहिती मिळाली तर एक नवीन इतिहास समोर येतो. म्हणजे याचा अर्थ असा की हे एक उद्देश या लोकांपर्यंत सामंजस्य बनवण्याचा दृष्टिकोन हा पुरातत्वशास्त्राचा आहे. म्हणून असे निरनिराळ्या उद्दिष्टांना समोर ठेवून किंवा उद्देश पत्रिकेतना समोर ठेवून हा पुरातत्वशास्त्र जगाच्या पाठीवर इतिहासाची एक ब्रँच म्हणून एक शाखा म्हणून कार्य करताना दिसते. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. मग आपण विचार असा करूया की मग शेवटी राहतं या पुरातत्वशास्त्राचं महत्व काय. मग पुरातत्वशास्त्राचं महत्व म्हणजे एक पहिलं जे शास्त्रज्ञांनी म्हटलं ते आपण वाचू दाखवूया की पुरातत्वशास्त्रातील संशोधनाची प्रक्रिया संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीनं करणं काळाची गरज आहे. आता हे आहे की शास्त्रोक्त पद्धतीनं जे काही मिळालेलं आहे साहित्य आहे जे काही संशोधनातनं फलश्रुती जी मिळालेली आहे त्या साहित्यांना त्या साधनांना त्याचं निश्चित कालखंड त्याच्याविषयीचे अभ्यासात सापडलेले त्याचे संदर्भ त्या संदर्भांचा आधार घेऊन सध्या परिस्थितीत आढळलेल्या त्या घटनांचं त्याच्याशी निगडीत असणाऱ्या इतर घटनांचं आणि सध्या परिस्थितीत घडलेल्या सगळ्या प्रक्रियांचं अवलोकन करून जगाच्या पुढं त्याचा सच्चा इतिहास मांडण्याची परंपरा आपण व्यक्त केली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा आपण असे विचार करतो की नाही मी सत्य कथन करेल जेव्हा मी सत्य सांगेल किंवा माझा उद्देश सत्य सांगण्याचा आहे असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा साहजिकच तुमच्या लक्षात येईल मित्रांनो की इतिहासाचं हे पुरातत्वशास्त्र याचं महत्व अनन्यसाधारण होऊन बसतं. कारण काय होतं एखादा वंश आहे एखादी जातपातीचा संघर्ष आहे एखादा इतिहासाच्या संस्कृतीचा संघर्ष आहे एखाद्या लढाईचा संघर्ष आहे एखाद्या राजघराण्याचा इतिहास आहे आणि तो इतिहास जगाच्या पुढं मांडत असताना आपण त्याची सच्चाई त्याची खोली शोधणं काळाची गरज. म्हणून सापडलेल्या साहित्यांचं शास्त्रोक्त पद्धतीनं शास्त्रीय पद्धतीनं अवलोकन करून लोकांसमोर त्याचं महत्व सांगणे ते अधिक चांगलं वाटतं अधिक दर्जेदार वाटतं आणि अधिक ते विश्वासीय वाटतं. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की इतिहासाच्या पुरातत्वशास्त्राला अनन्यसाधारण असं महत्व आहे. दुसरं महत्व त्यांनी सांगितलं की कोणत्याही अहंभाव न ठेवता समजा मला एखाद्या ठिकाणचं उत्खनन करत असताना मला त्या लोकांबद्दलची त्या संस्कृतीबद्दलचं माझ्या मनात जे आकस आहे ते आकस बाजूला ठेवून जे सापडलंय ना ते सत्य कथन करणं हे माझी गरज आहे माझं कर्तव्य आहे. गरज म्हणण्यापेक्षा माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी नीटनेटक्या पद्धतीनं 100% यशस्वीपणे लोकांपर्यंत मांडलं पाहिजे. आणि ते मांडणं म्हणजेच त्यातनं काय होतं की लोकांची विश्वासार्हता वाढते आणि पुन्हा त्याच्यानं काय होतं की सहकार्य इतरांचं सहकार्य कसं मिळेल याच्यावर विचार होतो. आणि मग आमची संस्कृती तुमची संस्कृती तुमचा समाज आमचा समाज आणि आपल्या सगळ्यांचा समाज आमच्या सगळ्यांची संस्कृती ही कशा प्रकारची आहे आपण सर्वश्रेष्ठ आहोत आणि मग सगळ्यांचा मान राखणं प्रत्येकाचं आदबीनं बोलणं प्रत्येकाला जवळ करणं म्हणजे हे नवीन अभिव्यक्ती लोकांमध्ये जागृत होते. म्हणून पुरातत्व शास्त्राचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. पुढे एका ठिकाणी एक शास्त्रज्ञ म्हणतो की पुरातत्व शास्त्रामध्ये जे घडून गेलेल्या घटना आहेत त्या घडून गेलेल्या घटनांची जेव्हा तो चर्चा करतो तेव्हा आम्ही फक्त जे सापडलं त्याच्या आधारे खुल्यापणे सांगायचं का असं घडलं होतं तर एवढं बिनधास्तपणे बोलताना त्याची काही संदर्भ असतीलच बोलावं नाहीतर का लोक मनमान तशा प्रकारचं बोलतात की हे मी केलं
हे मी केलं, आणि हे मी नाही केलं, ते ऑलरेडी पहिल्यापासून होतं, तू फक्त उकरून काढलं. ते होतं, ते घडून गेलंय, ते आधी तुझ्या आधी कित्येक हजार वर्षापूर्वी सगळं घडलंय आणि ते घडून काढत झालं. ते गडप झालेलं तू उकरून काढ म्हणून तू केलं हे नवीन केलं नाही, हे जगात होतं पहिल्यापासून. म्हणजे याचा अर्थ हा अहमभाव आहे. इथं जी मर्यादा आहे त्या मर्यादेच्या पलीकडं पुरातत्वशास्त्र अभ्यास करताना दिसतो. म्हणून मला असं वाटतं की पुरातत्वशास्त्र हे एक काळाची गरज आहे, म्हणून त्याचं महत्त्व हळूहळू आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेलेलं दिसतं. अशा विविध संकल्पनेच्या आधारे काही ठिकाणी टुरिझम पर्यटक असतात, त्या पर्यटकांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या पर्यटक स्थळी गर्दी होताना दिसते. मग लोकांचं अट्रॅक्शन तिकडं होतो, लोकांचा आकर्षितपणा तिकडं जातो, आणि मग त्या टुरिझमचं त्या स्थळांचं व्यवस्थितपणे विवेचन करणं, व्यवस्थितपणे त्याच्याविषयी माहिती सांगणं, लोकांपर्यंत जागृती निर्माण करणं, किंवा येणाऱ्या पाहुण्यांनी येणाऱ्या त्या पर्यटकांनी त्याला विजा देऊ नये, त्याचा तोडाताणी करू नये, त्याच्या प्रकारचा नाश होणार नाही याची काळजी घ्यावी, त्याच्याबद्दल इम्पॉर्टन्स, त्याच्याबद्दलचं आत्मीयता, त्याच्याबद्दलची श्रद्धा, त्याच्याबद्दलचा विश्वास हे तिथं पर्यटक विभागाच्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये रुजवलं गेलं पाहिजे. मग समाज असेल, देश असेल, राज्य असेल, शासन असेल किंवा लोक असेल, सर्वसामान्य या लोकांना सुद्धा आत्मीयतेनं त्या संस्कृतीच्या ठेवाचं जतन आणि संवर्धन करण्याची दृष्टिकोन त्यांच्या मनामध्ये रुजली पाहिजे. असा एक मतियार्थ, असा एक संदेश पर्यटन किंवा पुरातत्व खात्याच्या माध्यमातून तिथं पोहोचविला जातो. म्हणजे काळानुरूप आपल्याला असं म्हणता येईल की आज पुरातत्व शास्त्राला निरनिराळ्या स्तरावर अत्यंत महत्त्व प्राप्त होताना दिसत आहे. आपण अजून विचार करूया की सागरी तळावर सागरी संशोधन होत आहे. निरनिराळे व्यापारी केंद्र मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झाली होती 17व्या, 18व्या, 19व्या शतकामध्ये. उदाहरणार्थ इंग्रजांचं, युरोपियन लोकांचं, पोर्तुगीज, डच, फ्रेंच या सगळ्या लोकांनी मोठ्या, अरब लोक त्याच्या आधी, या सगळ्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपले व्यापारी केंद्र बनवले होते. तर आपण बंदर म्हणतो. अशी अनेक बंदरं जगाच्या पाठीवर समुद्र किनाऱ्यावर होती आहे. मग होती ती मागास पडत गेली. तिथं उत्खनन झाल्यानंतर जे काही मिळालं त्याच्या आधारे आपण त्या ठिकाणी कशा प्रकारचा व्यापार चालायचा, कोणकोणती लोक यायची, त्यांचा व्यापार कोणाकोणाशी निगडीत होता, याच्याही साक्षी पुरावे आम्हाला हळूहळू पाहायला किंवा मिळायला लागलेले आहे. परत दुसरी गोष्ट, मग जे साहित्य मिळालं किंवा अजून एक गोष्ट, लाटांच्या आधारे इकडून तिकडं प्रवास होताना या किनाऱ्यावर त्या किनाऱ्यात वाहून गेलेल्या अनेक वस्तू सकाळी लाटांमध्ये समुद्र किनाऱ्यावर पडतात. त्या समुद्र किनाऱ्यावर पडलेल्या साहित्यांच्या आधारे ती संस्कृती कुठली असावी त्याचंही संशोधन करून जगाच्या पुढे मांडणं हे काळात गरज पडते. म्हणून पुरातत्व खात्याची आज किंवा पुरातत्व विभागाची आज हळूहळू नाही तर जास्तीत जास्त तिच्याविषयीचं आत्मीयता किंवा तिच्याविषयीचं महत्त्व लोकांमध्ये जागृत व्हायला लागलेलं आहे. आणि म्हणून अशा विविध संकल्पनेच्या आधारे आपण असं म्हणूया की सागरी समुद्र असेल, टेकाण असेल, भूभाग असेल किंवा संस्कृती असेल, नदींच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकवस्तींचा उत्खननाचा इतिहास असेल, या सगळ्या दृष्टिकोनातनं आपण असं मान्य करू मित्रांनो की भारतीय म्हणण्यापेक्षा जगाच्या पाठीवर सगळ्याच ठिकाणी पुरातत्वी शास्त्राचं महत्त्व वाढत गेलेलं आहे. आणि ते वाढत जाण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या सगळ्याच कारणांमुळं आज जगाच्या पाठीवर पुरातत्व शास्त्र जगजाहीर सर्वश्रेष्ठ ठरताना दिसत आहे. मित्र, आज BA थर्ड इयरच्या या पेपर 13मध्ये फील्ड हिस्ट्री याचा इतिहास आपण बघत आहोत. या इतिहासामध्ये किंवा या फील्ड हिस्ट्री या पेपराचे 3 भाग केलेले आहेत. फील्ड हिस्ट्री म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून, प्रत्यक्ष फील्डवर करून तयार केलेला इतिहास. मग आता फील्डवर जेव्हा आपण म्हणतो, फील्ड हिस्ट्री जेव्हा म्हणतो, त्याचे 3 भाग: पुरातत्वी शास्त्र, दुसरं वस्तू संग्रहालय आणि तिसरं पर्यटन. हे 3 भाग. या 3 भागापैकी पहिला आपण विचार केला पुरातत्व शास्त्र. मग पुरातत्व शास्त्राची काल आपण 12-13 व्याख्या पाहिल्या. त्या व्याख्यांचा अर्थ लावला, मती अर्थ लावला आणि त्याची सरळ सरळ रेषेतनं अर्थ लावून त्याची सरळ ढोबळ मारून व्याख्या केली. त्यानंतर आपण विचार केला
की या व्याख्यात मग तिचं स्वरूप कसं विकसित होत गेलं, कसं वाढत गेलं, कोणकोणत्या पद्धतीनं प्राथमिक अवस्था कशी होती, मध्यवर्ती कशी होते, आधुनिक काळात कशी बदल होत गेले, अशा स्वरूपात तिचा विचार केला. मग तिची व्याप्ती ही फक्त एका भूप्रदेशापुरतं मर्यादित न राहता जगाच्या पाठीवर व्याप्त होत आहे. म्हणून व्याप्ती विकसित झाली. त्यानंतर याच्यात शोध संशोधन झाले, मशिनरी झाली, यंत्र आली, नवनवीन शोध संशोधन ओळखले. आणि मग या सगळ्या गोष्टीचा उद्देश काय आहे, पुरातत्व शास्त्राचा उद्देश काय आहे, ते उद्देश आपण मान्य केलं. आणि त्या उद्देशातून हे सगळ्या पुरातत्व शास्त्राचं महत्त्व किती जगाला पटून पोचलेलं आहे, लोक त्याला का मानायला लागलेले आहे, आणि आज जगाच्या पाठीवर पुरातत्व शास्त्र इतके इम्पॉर्टन्स का वाटत आहे, या विषयीचे या इतक्या मुद्द्यांच्या आधारे मित्र आज आपण चर्चा केलेली आहे. याच्यामध्ये माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना जर शंका आली तर त्यांनी मला SMS टाकायचं, मी तुम्हाला उत्तर देऊ. इथे असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारायचे, मी तुम्हाला प्रश्नांचं हे व्हिडिओ बंद झाल्यानंतर तो प्रश्नांचं उत्तर मी देतो. म्हणजे दोन्ही बाजू होतात आपले, एक ऑफलाईनला होतं आणि ऑनलाईन बसणाऱ्या घरी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ते कळत चालतं. म्हणजे आपला हा पेपर व्यवस्थित झाला पाहिजे, विद्यार्थ्यांना इतिहासाची गोडी निर्माण झाली पाहिजे. हा एक सरळ सरळ आमचा साधा अर्थ आहे आणि त्या अर्थाला आम्ही समोर जाऊन तुमच्या समोर हे विश्लेषण करताना दिसत आहोत. आणि ते करूया आपण पुढील काळामध्ये. पुढचा भाग घेऊया, इथं आपण थांबूया. नमस्कार.